हरिओम. रामरक्षा ध्यानमंत्र पूर्ण झाला. आता रामरक्षा सुरू होते आणि या रामरक्षेची सुरुवातच बुधकौशिक ऋषी कसे करतात. चरितम रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम एकैकम अक्षरम पूसाम महापातकनाशनम. चरितम रघुनाथस्य. राम म्हणत नाहीयेत, प्रत्येक शब्द ॲप्ट असं म्हणजे मी सांगू तुम्हाला. आम्हाला माहिती आहे रामरक्षा निर्माणच कशी झाली, उत्पन्न कशी झाली, कोणासाठी झाली, आमच्यासाठी झाली. आम्हा मानवांसाठी अत्यंत प्रेमाने प्रेरित होऊन ह्या भगवंताने बुधकौशिक ऋषीच्या थ्रू आम्हाला ही अत्यंत सुंदर गोष्ट दिली, अत्यंत सुंदर गोष्ट दिली. तर रामरक्षेची सुरुवात कशी आहे तर चरितम रघुनाथस्य. रघुनाथस्य रघुकुलाचा जो नाथ आहे, रघुकुलाचा जो नाथ आहे त्याचं चरित्र. हे आम्हाला इकडे पहिल्यांदा कळलं पाहिजे रघुकुळ म्हणजे काय. आम्हाला रघुकुल म्हणजे जसं आमची फॅमिली असते, पाटील फॅमिली, सावंत फॅमिली, जोशी फॅमिली, अशी फॅमिली म्हणजे रामाची फॅमिली ती रघु फॅमिली. बहुतेक रामाचं आडनाव रघु असावं. राम दशरथ रघु असं त्याचं आडनाव असं आम्हाला वाटतं. तसं काही नाही आहे राजा. त्याच्या कुळाला रघुकुल म्हणतातच प्रश्नच नाही. पण रघुकुळाचा खरा अर्थ आम्हाला कळला पाहिजे. रघु म्हणजे काय, रघु म्हणजे काय. तर जो लघुत्वापासून गुरुत्वापर्यंतचा प्रवास करतोय ना तो रघु आहे. जर व्याकरणदृष्ट्या आम्ही नीट बघितलं, ध्वनिशास्त्र आम्ही नीट अभ्यास आमच्या लक्षात येईल की गुरु शब्द आणि लघु शब्द ह्यांच्या मध्ये कुठेतरी रघु शब्द बसतो. लघुत्वापासून गुरुत्वापर्यंतचा प्रवास म्हणजे रघुत्व आणि तो एक कुल म्हणजे रघुकुल. आम्ही लघु आहोत, आम्ही चंचल आहोत. लघुत्व म्हणजे चंचलता, लहानपणा, संकुचितपणा. आम्ही संकुचित आहोत, आम्ही लहान आहोत, आम्ही चंचल आहोत. ते आमचं लघुत्व. ह्या लघुत्वापासून गुरुत्व म्हणजे स्थैर्य, आनंद, श्रद्धा, सबुरी, प्रेम, अदुःख अशी स्थिती म्हणजे गुरुत्व. आणि ह्या लघुत्वाच्या बिंदूपासून गुरुत्वाच्या बिंदूच्या पर्यंत मध्ये जे काही मोडतं ना, ज्या क्षणी मी लघुत्वावर ज्या पॉईंटला उभा आहे तिथून मी ज्या क्षणाला गुरुत्वाकडे माझं तोंड वळवलं त्या क्षणी माझं कुठलं कुळ झालं, रघुकुळ झालं. माझा मार्ग कुठला झाला, रघुचा मार्ग सुरू झाला. लघुत्वापासून गुरुत्वापर्यंतचं जे काही अंतर आहे ना ते अंतर म्हणजे रघु. म्हणजे जो प्रत्येक मनुष्य लघुत्वापासून स्वतःला मुक्त करण्यासाठी गुरुत्वाकडे वळला, गुरुतत्वाच्या दिशेने वळला, ज्याने गुरुतत्वाचा आश्रय केला, जो गुरुतत्वाला शरण गेला, तो प्रत्येक जण रघुकुळाचाच आहे. रघुकुळ म्हणजे केवळ ते रघुकुळात जन्मलेले 10-12 इश्वांकु कुळामध्ये जन्मलेले राजे नाहीत. कारण रामाचं कुळ रघु नाही. रामाचं कुळ कुठलं आहे, काकुत्स आहे. तो इश्वांकु कुळातला आहे. याचं आडनाव असेल तर इश्वांकु आहे. मग रघुकुळ म्हणजे काय तर आम्ही सगळे जे आम्ही वेडे वाकडे का होईना पण भक्ती करून सद्गुरूंच्या मार्गावरती पुढे जाण्याचा प्रयत्न करतो. आम्ही मनापासून जे जे कोणी प्रयत्न करतो ते आम्ही रघुकुळाचे आहोत. आणि म्हणून इकडे बुधकौशिक ऋषी शब्द कुठला राम वगैरे कुठलं दुसरं नाम वापरत नाही. तर म्हणतात चरितम रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम. 100 कोटी श्लोक आहेत म्हणे ह्या चरित्राचे. म्हणजे अनंत. लक्षात ठेवा, 100 कोटी म्हणजे अनंत. त्या काळामध्ये 100 कोटी खूप मोठी संख्या होती. आम्हाला आज 100 रुपये म्हणजे काही वाटत नाही. साई चरित्र वाचताना लक्षात येतं की 75 रुपये पगार म्हणजे खूप मोठा पगार होता. आम्हाला असं वाटतं 1 रुपयामध्ये काय होतं, काही नाही. पण एक काळ कसा होता की 1 रुपयामध्ये, लक्षात घ्या, तुम्हाला आश्चर्य वाटेल, माझी आजी सांगायची, खरंच म्हणत होतो की 6 आणि किलो पिस्ते मिळायचे म्हणे. आपल्याला ऐकून हादरायला होतं ना, 6 आणि किलो पिस्ते. आणि ते तिने आणलेले आहेत. एका आण्यामध्ये 6 नारळ मिळायचे. अरे काय मजा आहे, बरोबर. म्हणजे त्या काळामध्ये 100 रुपये, अवघ्या 100 वर्षापूर्वीची पण आहे, 80 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, बरोबर. अवघ्या 80 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, 70 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. मग त्याचे हजारो वर्ष अगोदर काय परिस्थिती असेल, 100 आकड्याला किती मोठं महत्व असेल. अशा बी जेव्हा बुधकौशिक ऋषी म्हणतात की शतकोटी प्रविस्तरम म्हणजे आनंद. चरितम रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम. कोणाचं चरित्र तर रघुनाथाचं चरित्र.
रघुनाथ चरित्र अमापच आहे, अनंतच आहे. तो परमेश्वरच आहे, आमचा प्रश्नच नाही. पण ते अनंत का आहे, ते एवढं मोठं का आहे? कारण त्याचं चरित्र म्हणजे काय, तर लघुत्वापासून गुरुत्वापर्यंत प्रवास कसा करायचा ह्याचं आचरित म्हणजे रघुनाथाचं चरित्र. रघुनाथाचं चरित्र म्हणजे राम कोणाचा मुलगा, कौशल्याचा मुलगा, दशरथाचा मुलगा, रामनवमीला दुपारी 12 वाजता जन्मला, त्याचा सीतेशी विवाह झाला, मग स्वयंवर झाला, ही कथा तर आहेच. पण त्याच्यापेक्षा जास्त महत्त्वाचं म्हणजे की ह्या रामनामाचा आश्रय करून, या सद्गुरु तत्वाचा आश्रय करून आम्ही आमच्या लघुत्वापासून गुरुत्वापर्यंत, आम्ही आमच्या चंचलतेपासून स्थैर्यापर्यंत प्रवास कसा करणार ह्याचं आश्रित आम्हाला रामाने करून दाखवलं. संपूर्णपणे मानवासारखं वागून, संपूर्णपणे मानवासारखं वागून. लक्षात ठेवा, रामाचरित्रामध्ये राम आम्हाला कधीही कुठलीही गोष्ट चमत्काराने करताना दिसत नाही. असं आचरित करून ज्याने आम्हाला घडवून दाखवलं, ते आचरित म्हणून एवढं मोठं आहे. कारण का, तर आम्ही मानव जे आहोत ते महापापी आहोत. अनंत जन्मांमध्ये आम्ही पापच करत राहतो. मग आम्ही जे अनंत आहोत, किती माणसं, लक्षावधी माणसं, 84 लक्ष योनी, त्यानंतर माणसामध्ये एवढी माणसं, प्रत्येक योनी म्हणले जाय तो कधी ना कधी मानव होता किंवा मानव होणार आहे. आणि मग परिस्थिती कशी आम्हाला कळलं पाहिजे की कलियुगाच्या सुरुवातीला, मी मागेच सांगितलं होतं, अनेक वेळा सांगितलं तुम्हाला, की कलियुगाची सुरुवात होते म्हणजे काय होतं की त्याच्या अगोदर प्रत्येक जीव हा कधी ना कधी ते माणूस झालेलाच असतो. हे आम्हाला माहीत पाहिजे की आज जे अमिबा आहे, किडा आहे, मुंगी आहे, बॅक्टेरिया, व्हायरस, हा प्रत्येक जण कधी ना कधी मानव झालाच होता. म्हणजे एकही जीव असा नाहीये की जो मनुष्य योनीमध्ये आलेला नाहीये, 9 जन्म कमीत कमी. तेव्हाच कलियुग सुरू होतं. तो कलियुग परमेश्वर सुरू होऊ देत नाही, आम्हाला कळलं पाहिजे. आणि एवढे असंख्य जीव म्हणजे असंख्य जीवांची पापं, आणि त्या असंख्य जीवांची पापं निसरण्याचा या परमेश्वराचा मार्ग म्हणजे रघुकुल, म्हणजे चरितम रघुनाथस्य. ह्या रघुनाथाचं चरित्र म्हणजे ह्या असंख्य जीवांना पापमुक्त करण्याचा मार्ग. चरितम रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम एकैकम अक्षरम पुसाम महापातक नाशनम. बुधक ऋषी काय सांगतात, एक अक्षर त्यातलं फक्त एकैकम अक्षरम पुसाम, पुसा म्हणजे मानवाला, महापातक नाशनम. मग आम्ही विचार करू, बापू आम्ही आता अख्खं रामायण वाचलंय, मग आमची सगळी पापं धुतली गेली का? आम्हाला अशाच लबाडीच्या आशा जास्त असतात, बरोबर. पण इकडे आम्ही नीट अर्थ घेतला पाहिजे की तो माझा भाव असला पाहिजे. माझा भाव मी रघु आहे हा असला पाहिजे. तो माझा रघुनाथ आहे हा भाव माझा असला पाहिजे. तेव्हाच हे घडेल. साहित्यचरित्रामध्ये रामदासाची गोष्ट आहे ना, पाठावरी पाठ करी, पाठावरी पाठ. दररोज पाठ करत होता, पण पाठीवर पाठ करत होता, पाठाकडे पाठ करत होता. तसेच आम्ही पाठ केलं, त्याच्यापासून आम्हाला काही पापमुक्ती मिळणार नाही. माझा भाव असा असला पाहिजे की मी लघु आहे, मी चंचल आहे, मी महापापी आहे. मला त्या गुरुत्वाकडे जायचंय, मला त्या गुरुचे चरण पकडायचंय, मला त्या गुरुचा होऊन राहायचंय, निशंकपणे गुरुच्या चरणाशी मला राहायचंय. त्या क्षणी मी रघुकुलाचा झालो, त्याच क्षणी राम माझा रघुनाथ झाला, नाहीतर तो माझा रघुनाथ नाही. रावण कायम रामाला सगळ्या नावाने निर्भत्सना करतो रामाची, पण त्याला कधी रघुनाथ म्हणत नाही, कारण तो कधीच रघु झालेला नाही, तो कायम लघुच राहिलेला आहे. रावण कधीच रघु मार्गावर आलाच नाही, कायम तो लघुच राहिला. आम्हाला काय व्हायचंय याचा विचार आम्ही नीटपणे करायला हवा, नीटपणे करायला हवा. आम्ही एक शब्द वापरतो, विराम, पूर्ण विराम. म्हणजे विराम म्हणजे क्रियाशून्यत्व, सगळं संपणं म्हणजे विराम. रामच्या विरुद्ध विराम. विराम म्हणजे विशेष राम नव्हे, रामाच्या विरुद्ध जे काय ते विराम आहे. राम म्हणजे नवजीवन, राम म्हणजे चैतन्य, तर रावण म्हणजे विराम. आणि माशी मग सांगितलं की ध्वनिशास्त्रानुसार ज्याप्रमाणे लघु, रघु आणि गुरु हे 3 शब्द एकत्र जोडले आहेत, तसेच ध्वनिशास्त्रानुसार आणि पवित्र स्पंदनशास्त्रानुसार विराम शब्द आणि रावण शब्द हे एकमेकांशी अत्यंत जवळचे आहेत. जवळचे म्हणजे एकच आहेत. पावित्र्य म्हणजे राम, आणि पावित्र्याचा विराम, पूर्ण विराम म्हणजे पावित्र्याचा पूर्ण नाश म्हणजे रावण. आराम हा कल्पवृक्षाणाम, विराम हा सकल आपदाम. राम विराम कसला आहे तर सकल आपदांचा, तर रावण उलटा आहे. रावणाच्या बाबतीमध्ये गोष्ट उलटी आहे, मला लक्षात पाहिजे. आराम हा
सर्व दुःखानां विरामः सकल सुखानां म्हणजे रावण. रामाच्या विरुद्ध आहे तो रावण आहे. ज्या क्षणी मी गुरुत्वाकडून माझं तोंड फिरवतो उलट्या दिशेला, त्या क्षणी माझा प्रवास कोणाकडे सुरू झाला? रावणाकडे सुरू झाला. एकच विभीषण आणि त्याचा सचिव माल्यवान हे दोघं शहाणे की ज्यांनी रावणाच्या लंकेतून प्रवास केला. मागच्या वेळेस सांगितलं रामाच्या चरणांपर्यंत. तो रघुमार्ग, ते चरितम रघुनाथस्य. साई चरित्रामध्ये पण मी सांगितलंय की एक ओळी खूप महत्वाची आहे. हे गुरु शिष्यांचे आचरित जैसे श्रेष्ठ भक्त म्हाळसापतीने केले श्रुत. हेमाडपंत स्पष्टपणे बाहेर येतात की हे गुरु शिष्याचे आचरित आहे. ते साईनाथांचं चरित्र म्हणत नाही, ते काय म्हणतात? हे गुरु शिष्याचे चरित्र पण आहे, आचरित. गुरु कसा वागतो आणि शिष्याने कसं वागावं, भक्ताने कसं वागावं. आणि हेमाडपंतांना सांगितलं कोणी? श्रेष्ठ भक्त म्हाळसापतीने केले श्रोत. म्हाळसापतीने जसं मला ऐकवलं तसंही चरित्र मी तुम्हाला सांगतोय. हेमाडपंतांनी कधी लबाडी नाही केलं. ज्यांनी लबाड्या केल्या ते खूप सुंदर केल्या, आमच्या कल्याणासाठी केल्या. त्या हेमाडपंतांनी आम्हाला स्पष्ट शब्दामध्ये सांगितलं, अरे या साईनाथाचं चरित्र कोण सांगू शकतो आम्हाला? पण साईनाथाचं चरित्र म्हणजे काय सांगू शकतो? फक्त म्हाळसापती श्रेष्ठ भक्त आहे तो, त्याच्यासारखा भक्त नाही. आणि तो सांगतो तो काय सांगतो आम्हाला? साईनाथांचं चरित्र नाही, तर हे गुरु शिष्यांचे आचरित, हे गुरुभक्तांचे आचरित. आचरित म्हणजे आचरण. तसं हे आचरण कोणाचं आहे? हे शतकोटी प्रविस्तरम रामायणातला एक एक अक्षर आम्हाला कधी पवित्र करेल, आमचा एकेका महापातकाचा कधी नाश करेल. जेव्हा आम्ही त्याला आमचा नाथ मानू तेव्हा मनापासून आम्ही त्याला गरजेपुरता मानला, आपला गरज सोडवणी वैद्य म्हणून असं वागलो तर तो रघुनाथ नाही. आणि तो रघुनाथ नसेल तर आम्ही रघु नाहीत. आम्ही रघु नाहीत तर आम्ही गुरु नक्कीच नाही आहोत. आम्ही स्थिर नाही आहोत, तर आम्ही लघुच आहोत. आणि लघु आहोत म्हणजे लंकेमध्ये आहोत. नावं सुद्धा कशी व्यवस्थित लक्षात ठेवा. लंका आणि लघु. लघुत्वाची अत्यंत वाईट स्थिती म्हणजे लंका, लक्षात ठेवा. ध्वनिशास्त्राचा मीठ अभ्यास केला तर मला लक्षात येईल की लंका हा शब्द उत्पन्न कसा होतो बघा. गुरु, रघु, लघु आणि मग लंका. म्हणजे लघुत्वाची अत्यंत वाईट स्थिती म्हणजे लंका. आणि तिचा अधिपती रावण आहे. म्हणजे आम्हाला कळेल की लंकेत राहायचं की अयोध्येत राहायचं, रामाच्या राज्यामध्ये राहायचं की रावणाच्या राज्यामध्ये राहायचं, विचार आम्हाला करायचा आहे. आणि त्यासाठी आम्हाला ग्वाही देत आहेत बुधकौशिक ऋषी की चरितम रघुनाथस्य. रघुनाथाचं आचरित जे आहे ते शतकोटी प्रविस्तरम एकैकम अक्षरम पुसा महापातकनाशनम. एक एक अक्षर त्यातलं जे आहे ना ते महापातकांचा नाश करणार आहे. म्हणजे कसं काय? तर रामाचं जे आश्रित आहे त्याचं अक्षर आहे. अक्षर म्हणजे ते लिहिलं गेलेलं अल्फाबेट्स नव्हे, केवळ अक्षर. जे क्षरत नाही ते अक्षर आहे, जे कधी नाश पावत नाही ते अक्षर आहे. एकैकम अक्षरम पुसाम महापातकनाशा. की राम नाम आणि रामाचं चरित्र, रामाचे गुण, रामायणात घडणाऱ्या घटना ह्या अक्षर आहेत. ही ग्वाही आम्हाला नारदाने दिलेली आहे, ही ग्वाही आम्हाला वसिष्ठाने दिली आहे, ही ग्वाही आम्हाला विश्वामित्राने दिली, ही ग्वाही आम्हाला तुलसीदासाने दिली आहे की रामायणातली कुठलीही घटना नाहीशी झालेली नाही आहे. सगळ्यात मोठा सिद्धांत आपण नीट कळला पाहिजे की एकैकम अक्षरम पुसाम म्हणजे काय? तर रामायणातली एकही घटना नाहीशी झालेली नाही आहे. म्हणजे आम्ही एक चित्रपट बघितलं असेल, काही जणांना आठवत असेल, मला नाव आठवत नाही, मी बघितलं. किंवा काही म्हणजे आपली गाडीतून त्याच्या मागे पोलीस पाठला करत असतात आणि त्यांची गाडी भिंती जाऊन आपटते का, त्या भिंतीमध्ये दुसऱ्या कुठल्या ती एकदम काळामध्ये जातात 10व्या शतकामध्ये. म्हणजे राजा राणी राजकन्या वगैरे त्यांच्यावर त्यांना भेटतं. तसं काही इकडे चमत्कार नाही आहे. पण आम्हाला नीट कळलं पाहिजे की रामायणातली प्रत्येक घटना, रामाच्या जन्मापासून ती अगदी रामाच्या देहविसर्जनापर्यंतची प्रत्येक घटना तशीच्या तशी आजही आहे. प्रत्येक क्षण. म्हणजे आम्हाला कळेल की राम जन्मापासून रामराज्य होऊन पुढे राम लवकुशानं जन्म देऊन आपलं देह विसर्जन करीपर्यंतच्या काळामध्ये किती क्षण होऊन गेले. आणि ते प्रत्येक क्षणाचं आचरित चरित आजही तसंच्या तसं अस्तित्वात आहे.
ते भूतकाळात जाऊ शकत नाही, म्हणून ते अक्षर आहे. ना राम संपला ना रामायण पण संपलं. आणि ह्याची ग्वाही कशी आमच्याकडे आहे तर हे रामचरित गाणारे दोघ जण कोण तर रामदूत हनुमंत, दूत वैष्णव गायका. बरोबर, हा हनुमंत चिरंजीव आहे. आणि ज्याने हे आचरित लंका निवासियांना शिकविलं तो बिभीषण. तो बिभीषण सुद्धा चिरंजीवच आहे. सप्त चिरंजीवांमध्ये दोघे चिरंजीव आहेत आम्हाला माहिती आहे, बिभीषण आणि हनुमंत. हनुमंताने सर्व भक्तांना शिकवलं, पण हनुमंता एवढंच महत्वाचं काम बिभीषणाने केलेलं आहे. कसं तर त्याने लंकेमधल्या की अत्यंत लघुत्तम जे आहेत, लघुत्तम पेक्षा जे आहेत ते लंकावासी आहेत, लंकावासियांना रामराज्यात आणलं. तिकडे रामाच्या नावाची ग्वाही फिरवली, ते रामनाम त्याने लंकावासियांना दिलं. असे हे दोघे जण चिरंजीव आहेत. आणि हे चिरंजीव जर आहेत आणि ह्यांच्याकडे रामकथा निरंतर आहे. हा वर हनुमंताला जानकी मातेने दिलेला आहे की राम रसायन तुम्हारे पासा सदा रहो रघुपती के दासा. हाच वर लक्ष्मणाने विभीषणाला दिलेला आहे की सदैव राम तुझ्याजवळ राहील आणि रामचरित्र तुझ्याकडे राहील. रामचरित्र सदैव कोणाकडे आहे? विभीषणाकडे आणि हनुमंताकडे. आणि दोघे आहेतच, हे चिरंजीव आहेत. म्हणजेच आम्हाला ह्याच्यावरून कळलं पाहिजे की रामाचं आचरित, रामाचं चरित्र डिट्टो जसंच्या तसं पहिल्या क्षणापासून त्या लौकिक दृष्ट्या दिसणाऱ्या शेवटच्या क्षणापर्यंत अजूनही आजही प्रत्यक्ष आहेच. मग आम्हाला प्रश्न पडेल, बापू आहे कुठे? आम्हाला कुठे पिक्चर बघायला मिळेल का? हो, जरूर बघायला मिळेल. पण तो बघण्याचा पडदा मात्र तुम्हाला तयार करायला पाहिजे. तो कुठे विकत मिळत नाही. हा बापू इथे बसल्यानंतर तुम्हाला तो पडदा तयार कसा करायचा तुमच्या जीवनामध्ये हे दाखवायला बसलाय. तुम्ही म्हणाल बापू या आणि पडदा आमच्या घरात लावा, आम्ही तुम्हाला चाराणे देऊ. मला तुमच्या चाराण्याची काही अपेक्षा नाही. तुम्ही असा पडदा सुंदर बनवावा आयुष्यामध्ये, जीवनाचं तुमच्या कृतकल्याण व्हावं असा पडदा तुमच्या प्रत्येकाकडे बनावा. आणि त्या पडद्यावरती तुम्हाला ते रामाचं चरित्र सदैव दिसावं. तुम्ही त्या रघुनाथाला आपला नाथ मानावं, त्याने तुम्हाला आपलं मानावं. आणि मग तुमचं आयुष्य सुंदर व्हावं, अधिक सुंदर व्हावं आणि अधिक सुंदर व्हावं, एवढीच माझी इच्छा. पण पडदा मात्र तुम्हाला करायचा आहे. मी इथे जे काय कोणत्यापर्यंत ओरडतोय तो फक्त तुम्हाला तो पडदा कसा बनवायचा त्यासाठी मदत करण्यासाठी. मी म्हणाल बापू आमच्या घरी येऊन पडदा लावा, आम्ही तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट देतो. मी असली कॉन्ट्रॅक्ट घेत नाही. तर आम्हाला कळलं पाहिजे की रामाचं आचरित जे आहे ते आहेच, ते आहेच. पण ते कुठल्या पडद्यावर आम्हाला बघायला मिळतं? कुठल्या पडद्यावर आम्हाला बघायला मिळतं? तो पडदा कुठला? तर आम्हाला इथे नीटपणे कळलं पाहिजे की आमच्या मनाचा जेवढा हिस्सा आमच्या चित्तामध्ये रूपांतरित होतो. मन आणि चित्ताचा फरक मी सांगितलेला आहे समजा नीटपणे. आणि मनाचा जेवढा हिस्सा गुरुभक्तीने भरला जातो तो हिस्सा म्हणजे पडदा. साधी गोष्ट. माझ्या मनाचा जो भाग बुद्धीच्या कंट्रोल खाली आला, कुमती निवार सुमती के संगी, सुमतीच्या सहाय्याने मनाचा जो हिस्सा बुद्धीच्या नियंत्रणाखाली येऊन परमेश्वराच्या चरणाशी एकनिष्ठ राहिला, तेवढ्या पडद्यावरतीच मला काय दिसायचं ते दिसू शकतं. त्याच्याशिवाय बाकीचं माझं मन खूप मोठं आहे, तेही विकराळ आहे, खूप मोठं आहे, त्याच्यावरती मला काहीही दिसू शकत नाही. जे चित्त गुरुचरणी रत आहे, श्री गुरु चरण सरोज रज, निज मनु मुकुरु सुधारी, बरनौ रघुबर बिमल जसू, जो दायकु फलचारी. हनुमान चालीसा बापुरे आमच्याकडे पहिल्या दिवसापासून म्हणून घेतलाय. पण यातल्या पहिल्या 4 ओळी दोह्यातल्या मला कळलं, श्री गुरु चरण सरोज रज, निज मनु मुकुरु सुधारी, बरनौ रघुबर बिमल जसू, जो दायकु फलचारी. 4 पुरुषार्थ देणार काय आहे? श्री रघुबीर, बिमल जसू. बिमल म्हणजे अकलंकित असं जे याचं आचरित आहे, चरित्र आहे, यश आहे. बरनौ ते आम्ही वर्णन करतो. वर्णन करणं नुसतं तोंडाने वर्णन करत नाही होतं, त्या पडद्यावर बघणं. म्हणजे पडदा बघायचा कसा तर ते पण तुळशीदास आम्हाला आधी सांगून ठेवलंय. श्री गुरु चरण सरोज रज,
निज मन मुकुरु सुधारी. निज मन, माझं जे मन आहे ते सुधारायला हवं. कशाने? श्री गुरु चरण सरोज रज, गुरुच्या चरणांच्या धुळीने. बघा साईचरित्रामध्ये आम्हाला हेमाडपंत सगळ्यात सुंदर गोष्ट सांगतात. काय? हेमाडपंतांची पहिली भेट साईंची कशी झालेली आहे? धूळभेट झालेली आहे. लक्षात ठेवा, प्रत्येक गोष्ट साईचरित्राली खूप सुंदर आहे. हेमाडपंतांची पहिली भेट कशी होती त्यांच्या गुरुशी? तर धूळभेट आहे. बसले हेमाडपंत बोलत कोणती सांगत येत, चला 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 बाबा निघाले लेंडी बागेवरती, आपण धूळभेट घेऊया. पहिली भेट घडते ती धूळभेटच घडते. श्री गुरु चरण सरोज रज, निज मनु मुकुरु सुधारी. दीक्षित काकांनी काय मागितलं? शरीराचं लंगडे पण राहिलं तर राहू दे, पण मनाचं लंगडे पण जाऊ दे. श्री गुरु चरण सरोज रज, निज मनु मुकुरु सुधारी. आणि गुरुतत्वाच्या चरणांशी मी जो बांधला जातो, जेवढ्या प्रमाणामध्ये माझं चित्त गुरुचरणांमध्ये गुंततं, तेवढा भाग म्हणजेच हा पडदा, ज्याच्यावरती हे श्री चारी पुरुषार्थ देणारं श्रीरामांचं चरित्र मला दिसायला लागतं. आणि ते ती एक फ्रेम जरी दिसली ना, ती एक फ्रेम म्हणजे अक्षर आहे. लक्षात ठेवा, अक्षर म्हणजे लिहिलेलं अक्षर नव्हे, तर जी एक एक फ्रेम आहे रामजन्मापासून रामाच्या देहविसर्जनापर्यंतच्या असंख्य क्षणांची. विचार करा, एका दिवसाचे तास किती? 24 तास. 24 दिवसाचे मिनिटं किती? त्या मिनिटांचे सेकंद किती? बरोबर. आणि क्षण म्हणजे त्या सेकंदाचा सुद्धा 1000वा हिस्सा. क्षण किती? विचार करा, किती क्षण. ह्या क्षणामधला एक एक क्षण म्हणजे एक एक अक्षर आहे. ह्या रामाचरित्रामधला एकदा एक एक क्षण जरी आमच्या त्या बुद्धीच्या पटलावर म्हणजे त्या पडद्यावर कोरला गेला राजानो, एकदा जरी उमटला तरी तोच आमच्या महापातकाचा नाश करतो, हे आम्हाला कळलं पाहिजे. मग त्यासाठी आम्हाला काय केलं पाहिजे? ते रामचरित्र वाचायला पाहिजे, रामाच्या गोष्टी ऐकल्या पाहिजेत, सद्गुरूंचं चरित्र वाचलं पाहिजे, साईचं चरित्र वाचलं पाहिजे, त्याचं पठण केलं पाहिजे. आम्ही फक्त बापूंनी हरिओम लिहून दिलंय ना, तेवढं पान वाचलं म्हणजे झालं. बाकीचं कशाला वाचायचं आहे? मी वारंवार सांगतो, मी लिहून दिलेलं पान कशासाठी आहे? संकट समयी वाचण्यासाठी. बाकीची पानं सुद्धा आधी वाचलीच पाहिजेत. आम्ही विचार करू तेवढंच पान वाचू, बाकीचं वाचणारच नाही, तर चालेल का? नाही चालेल. साईचरित्र आम्हाला प्रेमाने वाचता आलं. पंचशील परीक्षा मी का द्यायला लावतो तुम्हाला? काय वेळ जात नाही म्हणून नाही, वेळ सत्कारणी लागावं म्हणून, ते आश्रित आमच्या मनामध्ये घुसावं म्हणून. तर ही जी फ्रेम आहे ना ह्या रामाची, ती आमच्या मनामध्ये, आमच्या मनाचा जो चित्तरूपी भाग गुरुच्या चरणांची गुरुभक्तीमध्ये रमलेला आहे पूर्णपणे, त्याच्यावर जेव्हा एक जरी फ्रेम उमटेल ना, त्या क्षणी आमच्या एकेका महापातकाचा नाश होईल. आणि आम्हाला काय माहिती किती महापातकं केली आहेत. 2 जन्माची पाप आणि 2 जन्माचं पुण्य करून आम्ही जन्माला आलेलो आहोत. आणि ह्या जन्मामध्ये परत एवढ्या मोठ्या गोष्टी केलेल्याच असतात. कळत नकळत हजारो गोष्टी घडलेल्या असतात. म्हणजे आम्हाला माहीत नाही त्या जन्मामध्ये किती गोष्टी घडल्या असतील. पण त्यांचा नाश करण्याचा मार्गच इथे आम्हाला बुधकौशिक मुनी सांगतायत की चरितम रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम. की बाबांनो, घाबरूच नका, तुमची किती पाप असतील. आम्ही अगदी लौकिकदृष्ट्या जरी अर्थ बघितला की माझी बाबा शतकोटी पाप आहेत, तर मग इथे शतकोटी श्लोक आहेत. मग शतकोटी श्लोकांची किती अक्षरं? म्हणजे प्रत्येक श्लोकामध्ये समजा आम्ही म्हटलं की बाबा 10 अक्षरं, ते शतकोटी गुणिले 10 मग किती झालंय? 1000 कोटी. कमीत कमी 1000 कोटी अक्षरं म्हणजे 1000 कोटी पापनाशाचे उपचार आमच्याकडे आहेत, आमच्या रामचरितामध्ये आहेत. आमच्या मनात दिलासा पटतो की बाबा रे, माझं किती मोठं पाप असेल, मी किती मोठा महापापी असेल, पण माझा उद्धार ह्या रामनामाने, रामचरित्राने नक्की होऊ शकतो, ह्या गुरुभक्तीने होऊ शकतो. लक्षात ठेवा, रामनामाने ज्याचा उद्धार झाला नाही असा पापी अजून कधी झाला नाही, ह्याच्या पुढे होऊ शकणार नाही. आणि रामनामाने ज्याचा नाश झाला नाही असं पाप अजून उत्पन्न झालं नाही आणि ह्याच्या पुढे होऊ शकणार नाही. रामनाम एवढं अनंत आहे. सहस्त्रनाम ततुल्यम रामनाम वरानने, ही ग्वाही शेवटच्या चरणामध्ये बुधकौशिक मुनी आम्हाला देतात. रामरक्षेचं शेवटची वचमुळी काय? सहस्त्रनाम तत्तुल्यम रामनाम वरानने. साक्षात शंकर भगवान सांगतात वरानने म्हणजे पार्वतीला, की हे वरानने, हे सुंदर दिसणाऱ्या पार्वती, लक्षात ठेव, सहस्त्रनाम तत्तुल्यम रामनाम वरानने. चरितम रघुनाथस्य शतकोटी प्रविष्टा. असे 100 कोटी श्लोक आहेत, त्यांच्यामध्ये केवढी अक्षर आहेत. आणि प्रत्येक अक्षर माझ्या महापातकाचा नाश करणार आहे. प्रत्येक अक्षर म्हणजे प्रत्येक प्रेम,
पण त्यासाठी मला रामाचं चरित्र वाचायला हवं. आम्हाला बापूने सांगितलं सुंदरकांड वाचता की आम्ही तात्पुरतं पुस्तक घेतो, एकदा वाचतो, मग वाटते हिंदी आम्हाला कळत आहे, एक 2-4 वेळा अर्थासकट वाचलं किंवा अर्थ नाही वाचलं ते आपोआप वाचता येतं. आम्ही असं थोडंच सांगितलं एका बैठकीत बसून वाचा. अरे सकाळी थोडं वाचा, दुपारी थोडं वाचा, संध्याकाळी थोडं वाचा, रात्री थोडं वाचा, वाचत जा ना, वाचत राहा. कसली असले उगीच कर्मटपणा करू नका. मी मांडी घालूनच बसीन, पद्मासनातच बसीन, उभ्याने वाचीन, एक तंगडी धरून वाचीन, असले काय चाळे करण्याची आवश्यकता. प्रेमाने वाचा, पण वाचा. कारण रामचरित्राला सगळ्यात मोठा कळसाध्याय म्हणजे सुंदरकांड आहे, जे अत्यंत सुंदर आहे. मग चरितम रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम मधला मला रघुकुळाचं व्हायचंय की नाही हा पहिला निर्णय मला घ्यायला हवा. की मला रावणाभिमुख व्हायचंय की मला रामाभिमुख व्हायचं आहे. आणि रामाभिमुख होणं म्हणजे काय, तर गुरुदत्ताभिमुख होणं. हा विश्वातलं अल्टिमेट गुरुतत्व म्हणजे सद्गुरुदत्त. त्याच्या अभिमुख मला व्हायलाच हवं. त्याच्या चरणांशी माझी श्रद्धा घट्ट बसायलाच हवी. आणि ती घट्ट बसवण्यासाठीच मला प्रयत्न करावा लागतोय. लक्षात ठेवा, मी सांगितलं तुम्हाला जण प्रयत्न शब्द मला आवडत नाही, पण प्रयत्न शब्द मला मान्य फक्त ह्या ठिकाणी. बाकीच्या साईड ठिकाणी मला परिश्रमच करायला हवेत, पण इथे मात्र प्रयत्न करत करत परिश्रमांच्या मार्गाने जावं लागतं. कारण हे चंचल नाठाळ मन पटकन वळत नाही. ते मला बुद्धीच्या साने वळवायलाच पाहिजे. का, तर मला माहिती आहे की हा एकच मेव मार्ग आहे. लक्षात ठेवा, दुसरा कुठलाही मार्ग नाही जो मला गुरुत्व देऊ शकतो, म्हणजे सर्व सुख देऊ शकतो. लंकेत राहणाऱ्या जीवांचे हाल आम्हाला भोगायचे आहेत का? नाही. लंकेतल्या राहणाऱ्या लोकांचं दुर्दैव आम्हाला ओढवून घ्यायचं आहे का? नाही. संपूर्ण घर जळताना बघायचं आहे का? नाही. मुलं बाळ लेकरं सुखाने वाढताना बघायचं आहे ना? बघायचं. रावणाच्या लंकेमध्ये काय झालं, त्याच लोकांनी हनुमंताच्या शेपटीला कापड बांधलं. हनुमंत किती दयाळू आहे बघा. हनुमंताने काय केलं की ह्यांना जेवढा म्हणून चान्स देता येईल तेवढा दिला लंकेतल्या लोकांना. तो आपलं शेपूट वाढवत गेला. कुठेतरी ह्यांचे कपडे अपुरे पडावेत, ह्यांचं तेल अपुरं पडावं, ह्यांच्याकडून पाप घडू नये म्हणून भगवंताला केवढी काळजी बघा. हनुमंताने काही चमत्कार कशासाठी केला? लोकांना दिपवण्यासाठी नाही केला. ह्याने आपली शेपटी वाढवत नेली. का नेली? तर बाबा हे लंकेतल्या लोकांना कधीतरी बुद्धी सुचू दे. हे बघितल्यानंतर तरी, कारण हे बघितलं तर त्या राक्षसांना कळायला पाहिजे होतं ना की जो आपली शेपटी एवढी वाढवू शकतो याची ताकद केवढी महान आहे. पण त्यांना आपल्याकडे असणारा जादूचा गर्व जास्त होता. त्यामुळे तेवढं त्यांनी कापड आणलं. सगळं कापड लंकेमधलं संपलं, तेल संपलं. मग त्यानंतरही थांबले का नाही, ह्याने आग लावून दिली उलटी. तेव्हा खरं म्हणजे थांबायला हवं होतं. त्या महाकृपाळू महाप्राण हनुमंताने बघा किती मोठं कारुण्य अकारण काढून दाखवलं. काही जरूर नव्हती. त्याला मारायची आज्ञा होती, जाळायची आज्ञा होती, पण परमेश्वर कसा आहे बघा, त्याला जाळायची आज्ञा ज्यांनी दिली, त्याला जाळायचा जे लोक प्रयत्न करतायत त्यांच्यावर पण कृपा करायला उत्सुक आहे. तो स्वतःची शेपटी वाढवतच नेतो. पण तरीही लंकेच्या लोकांच्या डोक्यामध्ये अक्कल शिरत नाही. मग मात्र तोच हनुमंत काय करतो, सूक्ष्म रूप धारण करतो आणि प्रत्येक घरावर उडी मारतो. प्रत्येक घर लंकेतलं जळलंय. लक्षात ठेवा, प्रत्येक घर. एकच घर वाचलं. कोणाचं? विभीषणाचं आणि त्रिजटेचं. त्रिजटा नावाची दुसरी राक्षसी होती, रामाची भक्त होती, म्हणून ती रामाची भक्ती. तेच दोघं ज्या घरात राहतात ते घर फक्त वाचले. लक्षात ठेवायचं, बाकी एकही घर वाचलेलं नाही. असं आम्हाला करायचं आहे का आमच्या आयुष्याचं? नक्कीच आमची अशी इच्छा नाही. आम्ही किती वाईट असलो तरी आमची अशी इच्छा नाही की असं आमचं व्हावं. आमची इच्छा अशी असते की आमचं चांगलं व्हावं, कल्याण व्हावं. मग लंकेत राहायला जाऊ नका. लंकेत राहायला गेला तर लक्षात ठेवा की तिकडचं प्रत्येक घर जाळलं जाणारच आहे. तो अपरिहार्य घटना आहे ती. हनुमंताने किती चान्स दिला तरी लंका निवासी कधी ऐकणार नाहीयेत. आम्ही सुंदरकांड वाचा, सुंदरकांडामध्ये वर्णन वाचा, कशा रीतीने जाळलं गेलं. आम्हाला फक्त ती गोष्ट बघायला मजा वाटते की हनुमंत बसल्या रावणाच्या सभेमध्ये त्या शेपटीला कापड बांधतायत आणि शेपूट वाढतंय. अरे म्हणजे काय? आम्हाला पहिल्यांदा कळलं पाहिजे आयुष्यामध्ये. आज बापूने सांगितलं तरी कळलं पाहिजे की हनुमंत कृपा करू बघत होता की राजानो ह्याच्यातून तरी धडा घ्या आणि असं वाईट वागू नका. पण त्यांना अक्कल कधी आली? घराला आग लागल्यानंतर. आम्ही राक्षस नाही आहोत, आम्ही मानव आहोत. आम्हाला राक्षस बनून लंकेत राहायला जायचं की नाही हा निर्णय आम्ही घ्यायला हवा.
सामान्य माणसात आमच्या अजून 100 चुका होत असतील, पण तरी त्या भगवंताचं नाम घ्यायला चुकू नका. बुधकौशिक ऋषी ज्या तळमळीने आमच्यासाठी हे सगळं उघड करतोय, ज्या रामायणामधली प्रत्येक कथाविधान जिवंत आहे, आजही ती हनुमंताची शेपटी वाढतेच आहे. आमचं घर कोण जाणार आहे? हनुमंत नाही, आम्ही जाणार आहोत. जर आम्ही हनुमंताच्या शेपट्याला कापड बांधलं आणि तेल लचवलं आणि वरती काडी लावली तरच आमचं घर जळणार आहे, हे लक्षात ठेवा. पण आम्ही हेच विसरतो. आम्ही फक्त मजा मजा म्हणून त्या हनुमंताची कथा वाचतो, ऐकतो आणि सोडून देतो. पण त्यामागचं याचं कारुण्य आम्हाला दिसत नाही की ज्यांनी त्याला मारायची आज्ञा दिली, ज्यांनी त्याला जाळायचा प्रयत्न केला, त्याच्या शेपटीला आग लावायचा प्रयत्न केला, त्यांच्यावर पण हा हनुमंत कृपाच करतो. राजानो, हा हनुमंत कृपाच करतो. झालं और देवता चित्त न धरई हनुमत सेई सर्व सुख करे. ह्याचा अर्थ बाकीचे देव भजू नका असं नाही, हनुमंतच म्हणजे ध्यान आहे. कुठल्याही रूपाचं केलेलं ध्यान म्हणजेच हनुमंत. त्या ध्यानालाच आम्ही आग लावतो, लक्षात ठेवा, तेव्हा आमचं घर जळतं. म्हणून सांगतो राजानो, ध्यान करा. ध्यान धारणा करणं म्हणजे असे घरून डोळे बंद करून काहीतरी येडीचाळे करणं नव्हे, हे लक्षात ठेवा. अगदी मनापासून भगवंताच्या चरणांवर प्रेम करणं. त्या दत्तगुरूंचं घोरकष्टोद्धरण म्हणणं, दत्तमाला मंत्र म्हणणं, हनुमान चालिसा म्हणणं, सुंदरकांड वाचणं, जय जय रामकृष्ण हरी म्हणणं, हनुमान चालिसा म्हणणं, हे सगळं मी तुमच्याकडे काय मागतो? दरवर्षी काही नाही मागत. फक्त सांगतो बाबांनो, रामरक्षा, घोरकष्टोद्धरण आधी जेवढं काही म्हणा, नाही तेही वाचताला जय जय रामकृष्णाचा गजर करा. साधी सोपे, श्रीराम जय राम जय राम जय जय रामचा गजर करा. मला फक्त तो हवा आहे. कशासाठी? तुमच्यासाठीच राजानो. कारण तुमच्या हातून मारुतीच्या शेपट्याला कापड बांधलं जावं असं मला वाटत नाही. तुमच्या हातून त्या कापडावर रॉकेल ओतलं जावं असं मला वाटत नाही. आणि ती माचीस पेटवणं लांबच राहिलं, तुमच्या हातात पण येऊ नये असं मला वाटतं. म्हणून हा आजचा श्लोक आमच्या हृदयात घर करून राहू दे. मारुतीची ही गोष्ट आमच्या लक्षामध्ये नीटपणे राहू दे. आम्हाला कायम रोज ही गोष्ट आठवली पाहिजे की किती परमेश्वर दयाळू आहे. ह्याच्यासारखं दुसरं उदाहरण मला कुठेही शोधून सापडत नाही. की त्याच्या जीवावर उठलेत पण तरी देखील तो कृपा करतोय. लक्षात ठेवा राजानो, ह्याच्याशिवाय कुठला मोठा पुरावा आहे की हा हनुमंत इतका दयाळू आहे, हा राम इतका प्रेमळ आहे, हे सद्गुरु तत्व किती दयाळू आहे. आम्हाला कोणी जर विचारलं की देव कशानं दयाळू आहे राजानो, हे उदाहरण त्यांच्या तोंडाला आम्ही सांगू शकतो. हे बघा, ह्याच्यासारखं उदाहरण कुठेही मिळू शकत नाही. की हनुमंतालाच जाळायचा प्रोग्राम चालू आहे पण तरी देखील तो त्यांना संधी देतोय. पण ती संधी ज्यांनी स्वीकारली नाही ते लंकेत राहिले. गुरुत्व, रघुत्व, लघुत्व आणि लंकत्व हे आम्हाला कळलं पाहिजे. लंका म्हणजे मिरची. लंका शब्दाचा दुसरा अर्थ आहे तिखट मिरची. म्हणजे आम्हाला कळेल की लंका कशी आहे. आम्ही चवीला वापरतो, चवीला मिरची खायला घालायला हरकत नाही, पण मिरची तुम्ही अन्न म्हणून वापरू शकता का? काय होईल? मिरची तुमच्या हाताला लागली तरी आग होते, डोळ्यात गेली तर डोळा फुटल्याशिवाय राहील नाही. बरोबर, आपण म्हणतो चांगल्या मिरच्या झोंबल्या, त्या मिरच्या झोंबल्या तर कसं होईल? लंकेमध्ये राहणं म्हणजे ह्या मिरच्या सर्वांगाला चोळणं आहे. लक्षात ठेवा, मिरची सुद्धा लघुत्व आणणारीच गोष्ट आहे. आग उत्पन्न करणारे, आग लावणारे. ह्या लंकेत जाऊन आम्ही राहायचं का ह्याचा विचार आम्ही करायला हवा. आणि ते जर राहायचं नसेल तर रामाचं चरित्र, रामाचं गुणगान, रामनामाचं अखंड स्मरण आम्हाला ठेवायलाच हवं. उगीच टाइमपास म्हणून फालतू गोष्टी करण्यापेक्षा पिक्चर बघा, नाटक बघा, फिरायला जा, मौज मजा करा, नाचगाणी करा, सगळं करा. पण हे करताना हे करण्याची ताकद जो देतोय त्या भगवंताला मात्र विसरू नका. कारण रामरक्षेमध्येच आम्हाला पहिल्या श्लोकात सांगितलं गेलं आहे, चरितम रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम एकैकमक्षरम पूसाम महापातकनाशम. हरि.